नमस्कार शेतकरी बांधवांनो, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कृषी विषयक कार्यक्रमात मी समीक्षा अशोक निर्मळ आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, आंबा हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं एक प्रमुख नगदी फळपीक आहे। आंबा या फळपिकावर अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, त्याचबरोबर चुकीच्या व्यवस्थापनामुळे आंबा मोहरामध्ये घट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते। त्यामुळे आज आपण एका अशाच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे आंबा मोहोर संरक्षण। या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे डॉक्टर उत्तम सहाने, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, तालुका डहाणू, जिल्हा पालघर। सर नमस्कार। नमस्कार। आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। सर, सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की आंबा मोहोर संरक्षण करत असताना आंब्यावर कोणकोणत्या प्रकारच्या कीड रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो? आंब्याचा हंगाम जर म्हटलं, साधारण पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर पासून नोव्हेंबर, डिसेंबर आणि मे पर्यंत हा आंबा काढायला येतो। म्हणजे हा जो पिरियड आहे जवळजवळ 7-8 महिन्याचा, त्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये वेगवेगळ्या किडी आणि रोग येत असतात। प्रथम पावसाळा संपल्यानंतर जेव्हा आंब्याला पालवी येते आणि नंतर मोहर येतो, त्यावेळेला तुडतुडे, फुलकिडी ह्या किडींची सुरुवात होत असते। तसं मोहर आल्यानंतर मग भुरी रोग येत असतो हिवाळ्यामध्ये, जेव्हा कोरडं वातावरण असतं आणि थंड वातावरण जे असतं ते भुरी रोगाला पोषक असतं, त्यावेळेस ते सुद्धा महत्त्वाचं आहे मोहराचं संरक्षण करणं। त्यानंतर जेव्हा आंबे लागतात, आंबे लागल्यानंतर आंब्यावरती एक माशी येते ज्याला फळमाशी म्हणतात आणि सालीच्या आत अंडी घालते, त्यामुळे ते एक नुकसान होत असतं। या व्यतिरिक्त मेलीबग्स नावाची कीड आहे, खोडकीड आहे, अशा वेगवेगळ्या किडी वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये येत असतात। आपण आता ज्या किडींबद्दल उल्लेख केला त्या मोहोरावर कधी येतात? साधारण जसं पावसाळा संपल्यानंतर आपण झाडाला पाणी देत नाही, म्हणजे जेव्हा स्ट्रेस येत असतो त्यानंतर मग जेव्हा थंडी पडते, म्हणजे साधारण आपण म्हणू की एक 10 ते 12 डिग्री सेंटीग्रेड तापमान असं 10-15 दिवस जर राहिलं तर त्यावेळेला मोहरची सुरुवात होत असते। म्हणजे पालवी परिपक्व होऊन मोहर निघत असतो आणि मोहर जसा निघतो किंवा पालवीवरती, मोहरच्या आधी पालवी, त्यावेळेस तुडतुडे येत असतात आणि फुलकिडीसुद्धा येत असतात। मोहरावरती पण असं पालवीवर पण येत असतात आणि त्याच वेळेला भुरी रोगाची पण शक्यता असते, कारण त्यावेळेला हिवाळा असतो किंवा थंड वातावरण असतं। हे सगळे पोषक वातावरण, म्हणजे सुरुवातीची ह्या काही किडी आहेत, तर त्यावेळेस संरक्षण करणं महत्त्वाचं आहे। आपण ज्या किडींबद्दल आता सांगितलं की फुलकिडी असेल किंवा तुडतुडे असतील, या किडी ओळखाव्यात कशा? त्याचे लक्षण काय आहेत प्रमुख? समजा पालवी असेल, नवीन फुटलेली पालवी पानं, ते जर वरच्या बाजूला असे विडी वाकडी झाली असते किंवा वरच्या बाजूला गुच्छासारखी ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्या ठिकाणी फुलकिडी येत असतात, ते फुलकिडीचं लक्षण आहे। दुसरं, जेव्हा आंबे तयार होताना जे छोटे छोटे आंबे असतात त्याला जर स्क्रॅचिंग म्हणजे खरवडल्यासारखं झालं तर फुलकिडीचं एक लक्षण आपण समजू शकतो, एक असतं। तसं तुडतुड्यामध्ये काय असतं की छोटे हिरव्या रंगाचे छोटे कीटक असतात आणि आपण जवळ त्याला धक्का लावला किंवा जवळ जर केलं पटकन अशी इकडून तिकडून उडत असतात, तर ते तुडतुड्याचं ते आपण बघू शकतो। तुडतुड्याचं प्रमाण जेव्हा जास्त होत असतं त्यावेळेस काय करते, जो मोहर येतो असतं म्हणजे फूल येत असतं त्याचे दांडे असतात, दांड्यामध्ये या तुडतुड्याची मादी कीटक अंडी घालते, तर त्यामुळे काय होतं, त्या जे मोहर आहे पूर्ण तो वाळून जातो, कारण अन्नद्रव्य पुढे पोचत नाही। त्यामुळे अशा मोहर सुकलेला असेल ते सुद्धा एक लक्षण आहे। दुसरं तुडतुड्याचं लक्षण म्हणजे जेव्हा संख्या वाढते त्यावेळेस त्या तुडतुड्यात जेवढा रस शोषत असतो त्यातला बराचसा भाग हा बाहेर टाकत असतो आणि तो चिकट द्रव असतो। त्या चिकट द्रवामुळे काय होतं की हवेमधली एक बुरशी, काळी बुरशी, ज्याला कॅप्नोडियन बुरशी असं जे किंवा सुटी मोल्ड म्हणतो, ती वाढत असते, त्यामुळे पानावरती काळे डाग पडतात, कधी कधी फळांवर सुद्धा काळे डाग पडतात। हे सुद्धा मोठं नुकसान होतं आणि असे काळे डाग जर फळावरती पडले तर मार्केटमध्ये अशा फळांना बाजार मिळत नाही आहे, तर हे एक महत्त्वाचं आहे। तसंच ह्या वेळेला जेव्हा थंड वातावरण असतं, कोरडं वातावरण असतं, त्यावेळेला भुरी रोगाची शक्यता आहे। म्हणजे रात्रीचं एक 10-12 डिग्री 15 डिग्री टेम्परेचर आणि रात्रीचं दव जेव्हा पडतं, पहाटेचं दव, हे सुद्धा पोषक वातावरण असतं,
कधी कधी ढगाळ वातावरण तयार होतं अचानक डिसेंबर महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये. आता मध्ये हवामानामध्ये एवढे बदल होतात की कधी कधी पावसाचं वातावरण तयार होतं. असं वातावरण सुद्धा भुरी रोगाला पोषक असतं. त्यामुळं हे सगळ्या गोष्टीपासून आपल्याला वेळीच लक्षणावरून ती कीड किंवा रोग ओळखणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि वेळीच त्याला उपाययोजना सुद्धा केली पाहिजे. सर, तुम्ही जे सांगितलं की फुलकिडे असतील, तुडतुडे असतील किंवा भुरी रोग असेल, या सगळ्यांचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा तो प्रादुर्भाव झालाच तर त्याचं संरक्षण आपण कसं करू शकतो? हो, चांगला प्रश्न आहे. रोग होऊ नये किंवा वेळीच दक्षता घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वात प्रथम बागेची स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे गवत वाढलेलं असेल, कचरा ज्याला शेतकरी म्हणतात, हे होऊ न देणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बागेची छाटणी महत्त्वाची आहे. म्हणजे फळं काढल्यानंतर ताबडतोब आपण सांगतो 15 दिवसात त्या फांद्यांची अनावश्यक फांद्यांची छाटणी किंवा किडलेल्या फांद्यांची छाटणी, जेणेकरून आंबा बागेमध्ये सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचला पाहिजे. जेव्हा सूर्यप्रकाश जमिनीत पोहोचतो, हवा खेळती राहते, त्यावेळेला किडीचं आणि रोगाचं प्रमाण खूप कमी होत असतं. त्यानंतर खाली पडलेला जो काही कचरा म्हणजे किडलेले पानं म्हणतो, फळं असतील किडलेले वगैरे, खराब रोगट पानं असतील, हे स्वच्छ करून काढणं म्हणजे वर्षभर ही स्वच्छता महत्त्वाची. त्यासोबत जेव्हा आपण मगाशी बघलो की जसं तुडतुडे आणि फुलकिडी सुरुवातीला येतात, असं जर आपल्याला दिसलं तर त्यावेळेला कीटकनाशकाची फवारणी. याच्यामध्ये रस शोषक ज्या किडी, फुलकिडी आणि तुडतुडे, त्यासाठी डेल्टामेथ्रिन हे जे कीटकनाशक आहे 1.8% प्रवाही, याचं 1 लिटरसाठी 1 मिलीचं प्रमाण आहे, ते घेतलं पाहिजे. त्यानंतर 15-20 दिवसांनी आणखी जर किडीचं दिसत असले आपल्याला तर त्यासाठी लॅम्बडा सायलोथ्रिन हे कीटकनाशक 0.6 मिली एवढं प्रमाण त्याचं आहे, याची फवारणी करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तिसऱ्या फवारणीसाठी आपण नीम तेल म्हणजे जैविकमध्ये आपण जर विचार करतो तर नीम तेल किंवा ॲझाडिरेक्टिन 1500 ppm याचं प्रमाण आहे 1 लिटर पाण्यासाठी 3 मिली प्रमाण आहे. त्यानंतर जैविक कीटकनाशकमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी हे बेस्ट एक चांगले जैविक कीटकनाशक आहे. याचं प्रमाण आहे 1 लिटरसाठी 5 मिली किंवा पावडरमध्ये असेल तर 5 ग्राम हे आपण घेतो. यावेळेला जेव्हा मोहर येतो त्यावेळेला भुरी रोगाची शक्यता असते, त्यावेळेला सल्फर किंवा गंधक हे 2 ग्राम प्रति लिटर या पाण्यामध्ये त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपल्याला ढगाळ वातावरण जर आढळलं, समजा हा पिरियड समजा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये येत असतो आणि त्यावेळी भुरी रोग आणखी वाढण्याची शक्यता असते, त्यावेळेला मग आपल्याला हेक्झाकोनॅझोल हे बुरशीनाशक आहे, हे 1 लिटर पाण्यासाठी 0.5 मिली एवढं घ्यायचं असतं. त्यानंतर अजून जर समजा वाटलं भुरी रोगाची शक्यता किंवा कर्करोग पण येत असतो, जर पावसाचं वातावरण असेल तर त्यावेळेला करपा भुरी असे बरेचसे तसं पानावरती ठिपके येत असतात, त्यावेळेला एक संयुक्त बुरशीनाशक आहे, त्याच्यामध्ये कार्बनडेजिम आणि मॅन्कोजेब. कार्बनडेजिम 12%, मॅन्कोजेब 63 म्हणजे 63% याचं मिश्रित एक बुरशीनाशक आहे. तर ते 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम असं ह्या प्रमाणात फवारणी करायची असते. ह्यावेळेला पुढे जर आपल्याला तुडतुडे, फुलकिडी किंवा दुसऱ्या जर काही कीटक जर दिसत असतील तर त्यावेळेला आपल्याला थायमिथॉक्झाम हे 0.2 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी किंवा मग इमिडाक्लोप्रिड याचं प्रमाण आहे 0.3 मिली प्रति लिटर पाणी, असं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. हे करत असताना एक लक्षात ठेवायचं की पूर्वी वापरलेले जे कीटकनाशक आहे तर ते पुन्हा रिपीट होता कामा नये. म्हणजे बदलून बदलून असे कीटकनाशक आपल्याला घ्यायचे. मध्ये एखादं ॲझाडिरेक्टिन किंवा नीम तेलाचा फवारणी, जैविकमध्ये एक व्हर्टिसिलियमची फवारणी जे रसशोषक किडीसाठी, आणि बुरशीनाशकमध्ये पण आपण सल्फर बघितलं, त्यानंतर हेक्झाकोनॅझोल आहे किंवा कार्बनडेजिम, मॅन्कोजेब असे आलटून पालटून आपल्याला जर फवारणी घेतली तर नियंत्रण आपल्याला बऱ्यापैकी मिळत असतं. हे करत असताना महत्त्वाचं तुडतुडे जे सांगितले, तपकिरी तुडतुडे हे महत्त्वाचे आहे. त्याचं आर्थिक नुकसान पातळी म्हणजे किती प्रमाण हे सुद्धा चेक करणं महत्त्वाचं आहे. एका मोहरावरती जर 10 तुडतुडे असतील तर ती आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असं म्हणता येईल. म्हणजेच जास्त शेतकऱ्याचं नुकसान होत असतं त्यावेळेला हे जे रासायनिक कीटकनाशक किंवा काही जैविक याचा उपयोग ताबडतोब केला पाहिजे. म्हणजे हे जर नुकसान झालं तर मोठ्या प्रमाणात पुढे नुकसान होत असतं, त्यामुळं हे आपण बघितलं पाहिजे. सर, हे झालं संरक्षणाबद्दल आणि तुम्ही फवारणीबद्दलही बोललाच, पण मला सांगा की आंबा संरक्षण करत असताना आपण फवारणी देतो, तर फवारणी कीटकनाशकांची देत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? हो, छान प्रश्न आहे. फवारणी करत असताना जेव्हा आंब्याला मोहर येतो आणि फुलं येतात, फुलं आल्यानंतर फुलं उमलतात आणि उमलल्यानंतर परागीभवन ही एक क्रिया होत असते आणि नंतर फ्रूट सेटिंग होत असतं. म्हणजे फुलं उमलत असताना आणि फ्रूट सेटिंग हा जो पिरियड आहे साधारण 25 दिवस ते जास्तीत जास्त 30 दिवसाचा पिरियड असतो. ह्या मधल्या काळामध्ये कोणतंही कीटकनाशकाची फवारणी करायची नाही. म्हणजे आपण काही किडीसाठी आपण फुलं उमलण्याच्या आधी फवारणी करू शकतो
आणि फ्रूट सेटिंगच्या नंतर करू शकतो. हो. मधला पिरियड का करायचं नाही तर त्यावेळेला मधमाशी ही त्या आंब्यावरती येत असते आणि जेवढ्या जास्त मधमाशा फुलांवरती भेट देतील तेवढं परागीभवन चांगलं होईल, म्हणजेच फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं. कारण आंबा हे जे पीक आहे त्याच्या नर फुलं आणि मादी फुलं हे एकाच मोहरात जरी असेल तरी त्याचा जो मॅच्युरिटी पिरियड जो असतो तो वेगवेगळा असतो. त्यामुळं दुसऱ्या मोहराचे परागकण एका मोहरावरती यावं लागतं आणि हे जे काम असतं ते वाऱ्यामार्फत होत असतं आणि जास्त मधमाशीमार्फत होत असतं. त्यामुळे मधमाशा जास्त आल्या पाहिजे म्हणून कीटकनाशक मारायचं नाही. आता काही शेतकरी जर शक्य असेल तर त्यांनी मधपेट्या जरी ठेवल्या, मधमाशीच्या वसाहती ज्याला म्हणतो किंवा मधपेट्या जर शेतामध्ये ठेवल्या तर खूपच चांगलं आहे. 1 एकरासाठी साधारण 2 पेट्या किंवा 3 पेट्या जर ठेवल्या तर त्या चांगलं आहे. आता काही शेतकरी पेट्या ठेवू शकत नाही, त्यांनी किमान हा जो पिरियड जे मी सांगितला फुलं उमलण्याचा पिरियड जो असतो 25 दिवस 30 दिवस हा लक्षात ठेवणं महत्त्वाचं. त्यावेळेस कोणतं कीटकनाशक मारायचं नाही. कधी कधी असं गरज असते कीटकनाशक मारण्याची गरज येते, त्यावेळेला आवश्यकता असते. त्यावेळेला काय करायचं, शेतकऱ्यांनी जर मधपेट्या ठेवल्या असतील तर त्या दुसऱ्या शेतात नेऊन ठेवणं हे एक काम आहे. आणि पेट्या ठेवत नसेल तर संध्याकाळच्या वेळेला फवारणी करायची. सकाळी किंवा दुपारी जर फवारणी केली तर मधमाशा जास्तीत जास्त सकाळी किंवा दुपारी फुलावरती असतात, संध्याकाळी मधमाशा त्यांच्या घरामध्ये असतात. फुरी असेल किंवा तुडतुडे असतील या किडींव्यतिरिक्त आणखी काही किडींचा प्रादुर्भाव आंब्यावर होतो का? हो, जेव्हा आंब्याची फ्रूट सेटिंग होत असते साधारण मार्च महिना किंवा फेब्रुवारी मार्च किंवा एप्रिल याच्यामध्ये म्हणजे मॅच्युरिटीच्या किंवा फळ काढणीच्या आधी साधारण 1 महिन्याचा जो पिरियड असतो त्यावेळेला फळमाशी ही येत असते फळावरती आणि ती सालीच्या आतमध्ये अंडी घालत असते, ती एक कीड असते. दुसरं फळांवरती किंवा देठावरती मेली बग्स किंवा पिठ्या ढेकून ही एक कीड येत असते आणि खोडावरती खोडकिडा. तर ह्या महत्त्वाच्या काही किडी येत असतात. सर तुम्ही आता फळमाशीबद्दल बोललात, आंब्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात फळमाशी दिसून येते, तर या फळमाशीचे लक्षणे काय आहे आणि त्याचबरोबर त्याचे उपाय काय करू शकतो आपण? साधारण आपण बघतो की आंबा जेव्हा मार्केटमधून आपण खरेदी करतो खाण्यासाठी आणि त्या सालीवरती असा डाग असतो किंवा असं दबलेलं असतं आणि ती जर आपण आंबा काढला किंवा कापला त्याच्यामध्ये बारीक बारीक अशा पांढऱ्या आळ्या दिसतात, तर त्या फळमाशीच्या आळ्या असतात. असं जर मार्केटमध्ये गेलं तर अशा आंब्याला बाजार मिळत नाही किंवा एक खूप मोठं नुकसान होत असतं. इव्हन ह्या किडीमुळं आपल्या निर्यातीसाठी आंब्याला बंदी आणली होती काही वर्ष, त्यामुळे खूप महत्त्वाची कीड आहे. तर याचं आपल्याला नियंत्रण जर बघायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं की बागेमध्ये असे पडलेली जी फळं असतात ती फळं वेचून काढणं. त्यानंतर दुसरी गोष्ट की त्या आंब्याला एक पेपर बॅग येते, बरेच शेतकरी वापरतात आता. ती बॅग जर लावली तर फळमाशीला अंडी घालायला तिथं चान्स मिळत नाही आहे आणि आंब्याची क्वालिटी चकाकीसुद्धा चांगली येते. म्हणजे मार्केटमध्ये रेटसुद्धा त्या अशा आंब्याला चांगले मिळतात कारण त्याच्यावरती जी एक लव असते तर ती त्याच्यामध्ये मिळत असते. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे फळमाशी सापळे लावणं. मिथाइल इजेनॉल युक्त म्हणजे ते एक केमिकल आहे, मिथाइल इजेनॉल लावलेला एक तो सापळा येत असतो. त्याच्यामुळे काय होतं, ज्या नर माशा ज्या असतात फळमाशीच्या त्या आकर्षित होत असतात आणि त्या सापळ्यात येऊन त्या मरतात. मग काय होतं, त्या बागेमध्ये मादी माशीला नर मिळत नाही समागमासाठी, त्यामुळं त्याची उत्पत्ती थांबते. त्यामुळं मग पुढे त्याची फळमाशी प्रादुर्भाव होत नाही. हे सापळे लावत असताना 1 एकरामध्ये 4 सापळे लावले पाहिजे आणि जानेवारीपासूनच जर सुरू केलं तर आणखी चांगलं आहे, कारण त्या शेतामध्ये फळमाशीची जी संख्या आहे ती पुढे मर्यादित राहते, म्हणजे कमी कमी होत राहते. पण हा एक चांगला उपाय आहे. अच्छा सर, हे झालं फळमाशीविषयी, पण त्याचबरोबर आपण बघतो की आंब्याच्या झाडावर खोडकीड देखील पाहायला मिळते. तर या खोडकिडीचे काय काय गुणधर्म आहेत किंवा त्याचं नियंत्रण कसं करावं त्याबद्दल काय सांगाल? हो, काही बागा दुर्लक्षित बागा असतात, त्यामुळं काय होतं की खोडावरती खोडकिडीची आळी खोडामध्ये जात असते आणि याचे लक्षण जर बघायचे असेल तर त्या खोडामधून भुसा बाहेर येत असतो. कारण ही जी आळीशी जवळपास 2 इंच किंवा आपल्या करंगळीसारखी आकाराची जाडीची एवढी आळी असते, ती जशी आतमध्ये खोडामध्ये जात असते, ती जशी खात जाते तर ती काय खाते, खोडच खात असते आणि तिचं जे विष्ठ असते ते म्हणजे लाकडाच्या भुशासारखी ती विष्ठ टाकण्यासाठी बाहेर येत असते. त्यामुळे त्या खोडाच्या खाली अशी लाकडीचा भुसा असा दिसत असतो. कधी कधी असं होतं की खूप आळ्या त्या खोडकिडीच्या आळ्या त्या खोडाला असतात, कधी कधी 50-100 आळ्यासुद्धा होतात. आणि मग असं जर खोड पोखरलं त्या आळ्यानी तर ते झाड ती फांदी पडू शकते किंवा थोडासा वारा जर येईल तर ते झाड पण मोडू शकतं. त्यामुळे प्रचंड असं मोठ्या झाडातसुद्धा नुकसान होत असतं. तर हे पहिल्यांदा ओळखणं महत्त्वाचं आहे.
म्हणजे शेतकऱ्यांनी जर असं स्वच्छता जर ठेवली शेतामध्ये तर खोड दिसतं. तसं जर आपल्याला लक्षात आलं की इथं लाकडाचा भुसा येतोय तर त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण महत्त्वाचं आहे. नियंत्रणासाठी एक आहे की असं जे छिद्र असतात ते मोकळे करून त्या ठिकाणी तार टाकायची. तार टाकून आतमध्ये आळी मारता येते किंवा कधीकधी ते छिद्र असे वाकडे तिकडे असतात त्यामुळे तार जात नाही. मग अशा ठिकाणी आपल्याला क्लोरोपायरिफॉस हे कीटकनाशक 4 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण करून इंजेक्शनच्या साहाय्यानं ते आतमध्ये ढकलायचं असतं आणि ते जे छिद्र असतं ते मातीनं लिंपून घ्यायचं. हे केल्यानंतर 3-4 दिवसांनी जर बघितलं तर छिद्र जर ओपन झाले तर पुन्हा हा प्रयोग करायचा. दुसरी गोष्ट, जेव्हा आंब्याची छाटणी केली जाते, साधारण मे महिन्याच्या आजूबाजूला छाटणी करतात आंबा काढल्यानंतर, त्यावेळेला जे छाटणी केलेले जे काही खोडं असतात किंवा फांद्या असतात त्या ठिकाणी या खोडकिडीचा जो भुंगा असतो, मादी भुंगा, तो अंडी घालण्याचं एक त्याला सुरक्षित जागा वाटते त्या ठिकाणी. म्हणून असे छाटणी केलेल्या भागावरती बोर्डो पेस्ट आणि क्लोरोपायरिफॉस 4 मिली 1 लिटर याचं द्रावण करून त्याचं पेस्टिंग किंवा त्याला लावलं पाहिजे. दुसरं, शेतामध्ये प्रकाश सापळा जर लावला, लाईट ट्रॅप, तर मग ह्या खोडकिडीचे जे पतंग किंवा जे भुंगे असतात ते लाईट ट्रॅपच्या त्या पाण्यामध्ये त्या भांड्यात पडून मरतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं नियंत्रण केलं तर खोडकिडीपासून पण आपल्याला संरक्षण करता येतं आणि आपली बाग वाचवता येते ह्या किडीपासून. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की मेलीबग्स ही कीड देखील आंब्यावर मोठ्या प्रमाणात येते. तर या मेलीबग्स किडीचे काय लक्षणे आहेत आणि त्यापासून आपण कसे संरक्षण मिळवू शकतो? हो, मेलीबग्स म्हणजे आंबा फळाच्या देठावरती किंवा फळावरती किंवा कोळ्या फुटीवरती हा एक हे कीटक असतो, पांढऱ्या रंगाचा कीटक, आणि छोटा असतो आणि त्याच्या अंगावरती केस असतात, असे पांढरे केस असतात म्हणजे तंतू असतात. आणि ही कीड फार काय पळत नाही, एकदम स्थूल असते. आपल्याला असं वाटतं फक्त चिकटलेलं असतं ते, आणि तिथून एक चिकट द्राव ते सोडत असतं, त्यामुळे चिकट चिकट असं झाले असतं. बऱ्याच वेळ त्या ठिकाणी मुंगळे पण जातात, मुंग्या पण जातात चिकट द्राव घेण्यासाठी. तर असा जिथं जर आपल्याला जर त्या देठावर जर दिसलं तर मग काय होतं, तो पूर्ण रस शोषल्यामुळं त्या फळाची वाढ होत नाही किंवा फळं सुकून जातात. असं जर आपल्याला आढळलं तर आपल्याला वेगवेगळे उपाय, म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये जमिनीची उखळणी जर केली तर सुप्तावस्थेमध्ये ज्या काही किडीची सुप्तावस्था असते मेलीबगची ती मेली जाते किंवा मारली जाते उखळणी केल्यामुळं. त्या ठिकाणी आपण फॉलिडॉल नावाची डस्ट कीटकनाशकसुद्धा टाकू शकतो. दुसरं, फळावरती आपल्याला जर असे लक्षणं दिसले त्यासाठी एक चांगलं कीटकनाशक आहे जैविक व्हर्टिसिलियम लेकॅनी, याची फवारणी करायची. 4-5व्या दिवशी कीड पूर्णपणे मरत असते. हा सगळ्यात चांगला उपाय. रासायनिक कीटकनाशकमध्ये क्लोरोपायरिफॉस 4 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी करायची. या फवारणीमध्ये आपल्याला विशेष करून फिश ऑइल हे जर मिक्स करायचं आहे, कारण त्यामुळं ह्या किडीचं मगाशी मी सांगितलं की अंगावरती केस असतात, हे केस विरघळण्याचं काम फिश ऑइल करत असतं आणि मग आपल्याला नियंत्रण मिळतं. सर, आपण बघतो की बऱ्याचदा पुनर्मोहर येतात, झाडांवर पुनर्मोहराची समस्या येते. तर ही पुनर्मोहराची समस्या दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे? पुनर्मोहर म्हणजे एकदा मोहर आल्यानंतर त्याला फळं लागतात आणि पुन्हा जर थंडीची लाट आली किंवा 10-12 डिग्री टेम्परेचर 10 दिवस सलग 10 दिवस जर राहिलं 12 दिवस तर पुन्हा मोहर निघतो. आता पुन्हा मोहर जर निघाला आणि आधीचे ज्या मोहर त्याची फळं तयार होतात, अशा वेळेला काय होतं की झाडाचं पूर्ण जे पोषण आहे ते नवीन मोहराकडे येतं आणि पहिली जी फळं असतात ती थोडासा वारा वगैरे आला किंवा तापमान वाढलं तरी ते गळून जातात. तर याच्यामुळं आपल्याला ती समस्या मोठी होते. आता ही समस्या येऊ नये म्हणून आपण काय करायचं, जेव्हा पहिला जो मोहर येत असतो त्यावेळेला मोहर येऊन जो फुलण्याचा जो क्रिया असते म्हणजे फुलं उमलतात, अशा वेळेला आपल्याला जिब्रेलिक ॲसिड म्हणजे GA याची 50 ppm मध्ये फवारणी करायची असते. 50 ppm म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम GA किंवा जिब्रेलिक ॲसिड याची फवारणी आपल्याला करायची. दुसरी फवारणी फळं जेव्हा मोहरीच्या आकाराची होतात त्यावेळेस दुसरी फवारणी आपल्याला पूर्ण झाडावरती करायची असते. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये जेव्हा फळं बाजरीच्या दाण्याच्या आकाराची होतात त्यावेळेला झाडाला पाणी द्यायला सुरुवात करायची आणि जेव्हा हे फलधारण होत असते पुढे किंवा मोहराचं फळात रूपांतर होत असताना जर थंडीची लाट जर आली त्यावेळेस संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेस शेताला पाणी द्यायचं. एवढी जर गोष्ट केली तर मग पुन्हा मोहर निघत नाही आहे आणि पहिला जो मोहर आहे त्याचं चांगलं पोषण होतं, त्याचे चांगले फळं होतात आणि ते दर्जावर आपल्याला चांगले फळं एकाच वेळेस मिळतात. आंबा मोहराचे संरक्षण करताना त्याचबरोबर आंब्याची योग्य वाढ होण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजे? हो, याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहे. पहिली गोष्ट की फळं वाढत असताना ज्या साईज असतात, म्हणजे वाटाणा साईजचे फळं झाले, त्यानंतर सुपारी साईजचे फळं होतात, त्यानंतर साधारण अंडाकृती फळं होतात. हे ज्या स्टेजेस असतात 3 स्टेजेस साधारण 20-25 दिवसाच्या अंतराने येत असतात.
त्या प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला 13-0-45 हे एक विद्राव्य खत आहे, त्याला आपण पोटॅशियम नायट्रेट असं म्हणतो. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी 3 स्टेजमध्ये द्यायची, वाटाणा आकार, सुपारी आकार आणि अंडाकृती आकार. दुसरं म्हणजे असं की जेव्हा ही जी फळं असतात ती कोय धरण्याच्या अवस्थेत किंवा अंडाकृती आकारे असतात, तर त्यावेळेला आपल्याला गोमूत्राची फवारणी द्यायची असते. देशी गाईचं गोमूत्र याच्यामध्ये 3 स्प्रे आपल्याला येतात, त्याच्यामध्ये ते 10% देशी गाईचं गोमूत्र त्याची फवारणी आपल्याला द्यायची असते. आणि दुसरं की जेव्हा फलधारणा होत असते, म्हणजे साधारण 50-60% फलधारणा झालेली आहे आणि फळं तयार झालेले, अशा वेळेला पाणी द्यायचं सुरुवात करायची. त्याच्या आधी पाणी द्यायचं नाही, फलधारणा झाल्यानंतरच आपल्याला पाणी द्यायचं. दर 15 ते 20 दिवसांनी आपल्याला पाणी द्यायचं असतं. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. पाणी कुठपर्यंत द्यायचं, जेव्हा हार्वेस्टिंग किंवा फळ काढणीचं आपल्याला 20 दिवस पिरियड असतो, 20 दिवसापर्यंत त्याच्या आधी पाणी द्यायचं आणि मग आपल्याला 20-25 दिवसांनी फळ काढत असतो. या गोष्टी जर केल्या तर हे खूप महत्त्वाचं आहे. सर, आता आपण बघतोय की सध्याच्या काळामध्ये मोहर येतोय मोठ्या प्रमाणात. आता तो टाइम पिरियड चालू आहे की मोहर येण्याचा. तर मोहर येताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? जेव्हा मोहर येतो आणि आपण कीड आणि रोग याचं पहिल्यांदा बघितलं पाहिजे, कीड आहे का त्या ठिकाणी, रोग येतात का हे बघितलं पाहिजे. परंतु थंड वातावरण असेल, आता सध्या थंडीच जास्त आहे, त्यामुळे भुरी रोगाची शक्यता आहे. त्यामुळं त्यासाठी त्याचं लक्षणं न बघता साधारण भुरीसाठी जे काही बुरशीनाशक आपल्याला सांगितलेले सल्फर आहे, एक्झाकोनाझोल आहे किंवा कार्बोनेजिम मॅन्कोवेटचं मिक्सचर बुरशीनाशक याची फवारणी करणं गरजेचं आहे आपल्याला, ते बघितलं पाहिजे. तुडतुडे आणि फुलकिडे जर असतील त्याची ते आपल्याला दिसतात, डोळ्यांनी दिसतात, त्यावेळेला ते बघून ताबडतोब आपण कीटकनाशकाची फवारणी, त्याच्यामध्ये असं आपण सांगितलं की डेल्टामेथ्रिन आहे, त्यानंतर आपलं इमिडाक्लोप्रिड आहे किंवा नीम तेल किंवा एझरडिरेक्टिन आहे, याची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे. सर, माझा शेवटचा प्रश्न आहे. आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की आंबा मोहराचे संरक्षण करताना त्याची वाढ कशी व्हावी, यासाठी काय सांगा? फळाची वाढ होणं विशेष महत्त्वाचं आहे. की बऱ्याचदा काय होतं असतं की थोडासा वारा आला, वातावरणात बदल आले तरी फळं गळत असतात, किंवा टेम्परेचर एकदम वाढलं, एकदम थंडी आली किंवा ढगाळ वातावरण जरी पावसाचं झालं तरी ते स्ट्रेस येतो झाडावरती आणि फळ गळत असतं. यासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी ज्या आंब्याच्या फळाच्या वाढीच्या ज्या स्टेजेस आहेत, वाटाणा आकाराचं फळ, त्यानंतर सुपारी आकाराचं फळ आणि अंडाकृती आकाराचं फळ, या ज्या 3 स्टेजेस आहे साधारण ह्या 25-30 दिवसांनी किंवा 20-25 दिवसांनी अशा येत असतात. तर त्या 3 स्टेजमध्ये आपल्याला फवारणी द्यायची. विशेष म्हणजे रासायनिक खताची फवारणी, त्याला आपण म्हणतो 13-0-45 किंवा पोटॅशियम नायट्रेट हे 1% याचं द्यायचं आहे फवारणी, म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 1 किलो पोटॅशियम नायट्रेट याची फवारणी द्यायची. दुसरी गोष्ट, जेव्हा ही जी फळं असतात ही अंडाकृती आकाराची होऊन कोय तयार होण्याची स्थिती असते, यावेळेला आपल्याला 2 खतांची फवारणी द्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला 2% युरिया आणि 1% पोटॅश यांचं मिक्सचर, तर ह्याची आपल्याला फवारणी द्यायची आहे. ती दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी की देशी गाईचं गोमूत्र याचे 3 वेळा फवारणी द्यायची. तर ते गोमूत्र घेताना आपण 10% गोमूत्र वापरायचं, म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 10 लिटर गोमूत्र देशी गाईचं पाहिजे. याची फवारणी दिल्यामुळं तो जो देठ असतो ना फळाचा, तो देठ मजबूत होतो, किंवा देठ आणि फळाचं जे जॉईंट असतो तो मजबूत राहतो आणि वातावरणात त्या बदलामुळं हे फळ तुटून पडत नाही. याच्यावरती संशोधन झाले, दापोली कृषी विद्यापीठाचं ही शिफारस आहे, त्याच्यावरती संशोधन झालेलं. आणि चौथी गोष्ट म्हणजे पाणी केव्हा द्यावं. बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकऱ्यांकडे पाणी कमी पडतं किंवा देत नाही, तर जेव्हा फलधारणा होत असते, फलधारणा झाल्यानंतर हार्वेस्टिंगपर्यंत ही पाणी देण्याची गरज आहे. फलधारणा जशी सुरुवात येईल त्यावेळेस सुरुवातीचं पाणी द्यायचं, सुरुवातीचं मोकळक म्हणजे कमी पाणी द्यायचं, आणि त्यानंतर दर 15-15 दिवसानं पाणी देत राहायचं. हे पाणी शेवटपर्यंत कधी द्यायचं, जेव्हा फळ काढणीला 20 दिवस राहिले आहेत तोपर्यंत पाणी देत राहायचं. त्यामुळं ते फळ पोषणासाठी ते पाणी मिळत असतं आणि मग आपल्याला त्याची पोषण चांगलं होत असतं, फळं गळत नाही आणि चांगल्या पद्धतीने वाढ मोठी होते. नक्कीच सर, आंबा मोहर संरक्षण या विषयावर आपण एकंदरीतच फुलकिडी असतील, भुरी रोग असेल किंवा खोडापासून संरक्षण करणं असेल, या सगळ्या बाबतीत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे. तुम्ही दिलेली माहिती शेतकऱ्यांना नक्कीच उपयोगी होईल. सर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.